हॅलो, नमस्कार. मी प्रियंका आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. चला तर आज आपण बघणार आहोत की प्रेग्नन्सीमध्ये रक्ताशय होणे कितपत योग्य आहे किंवा रक्त कमी होणे चांगलं आहे का? तर ते आज आपण बघणार आहोत. रक्ताशय म्हणजे काय? आपलं एचबीचं प्रमाण जे आहे प्रेग्नन्सीमध्ये ते 10 पेक्षा कमी असणे यालाच रक्ताशय असे म्हणतात. तर याचं प्रमाण कमी होणं चांगलं आहे का? तर अजिबात नाही. त्याच्यामुळे काय होतं की बाळाची डेव्हलपमेंट आहे, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ही व्यवस्थित होत नाही किंवा यानंतरनं प्रेग्नन्सीमध्ये आईला व बाळाला धोका होण्याची जास्त शक्यता आहे. कारण बाळाला रक्तपुरवठा व्यवस्थित नाही गेला तर बाळाची पूर्ण मेंदूची आणि शरीराची वाढ ही व्यवस्थित होणार नाही आणि आईलाही रक्त व्यवस्थित नसेल शरीरात तर तिलाही खूप साऱ्या गोष्टींना सामोरे जावं लागेल. तर हे सगळं टाळण्यासाठी किंवा ह्याचे लक्षण काय आहेत ते आपण बघणार आहोत की जेणेकरून तुम्हाला अगोदरच त्याच्यावरती उपचार करता येऊ शकतो. चक्कर येणे, चालताना धाप लागणे, छातीत धडधडणे, थोडंसं काम केलं तर थकल्यासारखं होणे, काही खावं वाटत नाही, पिऊ वाटत नाही किंवा भूक लागत नाही, ह्या सगळ्या गोष्टी होतात गरोदरपणात. त्यानंतरनं कधी-कधी तर काय होतं, की एकदम असं वाटतं की आता उठूच नाही, काही खाऊच नाही. ह्या साऱ्या गोष्टी हे रक्त कमी असल्यामुळे होऊ शकतात. आपण जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आपलं रक्त तपासणी करून घेणं खूप गरजेचं आहे आणि आपला जो रेग्युलरचा फॉलोअप आहे, तो पण घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला सुरुवातीला 3 महिन्यामध्ये फॉलिक ॲसिडच्या गोळ्या चालू करतात. त्याही व्यवस्थित पोटभर जेवण करून घेणे खूप गरजेचं आहे. त्यानंतर जे आयर्न फॉलिकच्या आपल्याला एक्स्ट्राच्या 3 महिन्यानंतरनं गोळ्या चालू करतात दुसऱ्यावाल्या कॅल्शियम आणि आयर्न फॉलिकच्या, त्याही रेग्युलर आणि वेळेत घेणं खूप गरजेचं आहे. जर 10 पेक्षा सुद्धा कमी असेल किंवा आपण गोळ्यांवरती ट्रीट करू शकतो. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असतील तर तुमचा आहार मेंटेन ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला त्या रेग्युलर ज्या मेडिसिन आहेत ज्या प्रिस्क्राईब केल्यात त्या घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर जर तुमचं एचबी तुम्ही तरी पण काळजी घेत नसाल तर तुमचं एचबी अजूनही कमी होऊ शकतं. तर तुमचं एचबी 7 पेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला ब्लडही चढवावं लागतं. तर या सगळ्या गोष्टी योग्य आहेत का? तर नाहीत. तर त्यासाठी आपण स्वतःमध्ये सुधारणा करणं खूप गरजेचं आहे किंवा स्वतः हेल्दी राहणं खूप महत्त्वाचं आहे. तर यासाठी आपण काय करायचं आहे, की ज्या दिलेल्या मेडिसिन आहेत त्या व्यवस्थित घ्यायच्या आहेत. आहार व्यवस्थित घ्यायचा आहे. आहारामध्ये काय काय घ्यायचं आहे. नंतर आपण थोडक्यात बघणार आहोत की आहारामध्ये काय काय घ्यायचं आहे. याचा व्हिडिओ मी डिटेल बनवेनच. तर तर थोडक्यात मी सांगते. मोड आलेली कडधान्य, त्यानंतरनं काळे खजूर, काळे मनुके, त्यानंतर हिरव्या पालेभाज्या हे सगळं आपल्या आहारात घेणं खूप खूप गरजेचं आहे. याच्यामुळे काय होतं, की आपल्या शरीरातलं एचबीचं प्रमाण हे वाढण्यास मदत होते आणि आपलं बाळ आणि आई दोन्ही सुरक्षित राहतात आणि बाळाची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट व्यवस्थित होते. पहिली तर गोष्ट असं आहे की आईचं रक्तच हे वारे थ्रू किंवा प्लासेंटा थ्रू बाळाला जातं आणि त्याच्यामुळेच बाळाची वाढ होते. जर आईचं रक्त कमी असेल तर बाळाला रक्तपुरवठा कुठून होणार आहे? तर आई थ्रूच होणार आहे. त्याच्यामुळे आपल्या शरीरातलं एचबी हे मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यावरूनच कळतं की बाळाला रक्तपुरवठा किती आहे किंवा बाळाची ग्रोथ कशी होत आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घ्यायच्या आहेत. चला तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमचे काही प्रश्न असतील ते नक्की विचारा आणि पुढचा व्हिडिओ कशावरती बनवू हे पण तुम्ही नक्की सांगा. चलो बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.